नमस्कार. नमस्कार. आज आपण संभाजीनगरामध्ये गाव वारेगाव आणि तालुका फुलंब्री आणि फुलंब्रीमध्ये नुकतीच मका शून्य मशागत आधारित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत झाली. साहेब आपलं नाव सांगा. माझं नाव रामकिसन पांडव. पांडव रामकृष्ण पांडव. आई तुमचं नाव सांगा. मंगल रामकिसन पांडव. बरं, आता तुम्ही हे जे केले बेड आणि हे बेडवर मका लावली, तर हे तंत्रज्ञान कुठून ऐकलं? आम्हाला पोखरामधून माहिती मिळाली. पोखरामधून माहिती मिळाली. वा वा वा. आणि शून्य मशागतवर बेड पाडले, मोठी मक्का लावली सगळी अगदी, आणि चौकून मका लागवड करून एक 4 दिवस मका लागवड झाली आणि 4 दिवसामध्ये मका लागवड निटकीच लंबे असे बेड पाडलेले. बेडची साईज 4.5 फूट आहे. मला वाटतं घडामोडे आणि अंधारनेरचे तुम्ही आहे आणि अंधारीचे आहे, अंधारीचे. आणि इथं येऊन तुम्ही जमिनी खरेदी केली आणि जमीन खरेदी झाली. बाबा आता आम्ही जमीन घेतली, भूमाता खरेदी केली. पण भूमातेमध्ये शून्य मशागत तंत्रज्ञान कसं विकसित झालं ते पाहून तुम्ही कामाला लागले, आनंद झाला. आणि काडी कचरा तसाच ठेवायचा, भूमातेला खोडं अर्पण करायचे, खोडं तसेच ठेवायचे आणि खतामध्ये रूपांतर करायचं. काडी कचऱ्याचं सगळं काडी कचराच ठेवायचा. आता मला हे सांगा की बेड किती फुटाचा पाडला काका? 4.5 फूट. आणि 4.5 फूट येऊन हे बेड पाडले. अतिशय आनंद झाला. आणि मका लागवड किती दिवस झाले आता? 8 दिवसामध्ये मका लागवड झाली बघा. आणि 8 दिवसामध्ये साधारण 27-28-5ला ही मका लागवड झालेली आहे तुमच्याली. आणि 27-28ला मका लागवड झाली आणि आपण मका बेडवर लागवड करताना दिसत आहो बघा. आणि ही मका सर्व तुम्ही बघता आहात आणि सर्व बेडवर आहे. आणि बेडवर बेड तारी त्याला कोण मारी? हा बेड तारायचा आहे, त्याला कोणी मारणार नाही. कारण इथं पाणी तुंबतं, या शेतामध्ये अतिशय पाणी तुंबतं. पाण्याची ओघळ एका याच्यात दाखलेली शेतकऱ्यांना आणि एका दुर्गम वाहिनीला पाणी लावलेलं आहे. इथं गुडगं पाणी साठत होतं. पण आता हे पाणी तुम्ही इकडे काढणार आहात. आणि पहिलाच वर्ष बेडचं आहे आणि बेडची महती तुम्ही जाणून घेतलेली आहे. आणि बेडची महती जाणून घेतल्यामुळे तुम्हाला आता त्रास नाही. आणि एक 4-6 इंचाचा बेड, 6 इंचाचे 9 इंचाचे बेड, 4.5 फूट रुंदीचे बेड पाडलेले. आणि आता बेड तारी त्याला कोण मारी? म्हणजे बेड तारण्याचं काम तुम्हाला मी दिलेलं आहे. आणि आता तणनाशकाचा वापर गवतावर, आणि गवत जे येईल त्याच्यावर तणनाशकं आपण फवारायची आणि गवताचे मुळा जिरवायचे आणि जमिनीला कर्ब तयार करायचा. आज अतिशय आनंद झाला. आणि पांडवसाहेब आज भेट झाली. पांडवसाहेबाची बऱ्याच दिवस भेट राहिली होती, द्यायची भेट झाले होते, पण बेड पाडायचे राहिले होते. ऐकलं त्यांनी, व्हिडिओद्वारे ऐकलं. हे तंत्रज्ञान कसं ऐकलं आपण? व्हिडिओद्वारे ऐकलं. आजही तुमच्याजवळ व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ तयार करणारे कोण? खंडागळे साहेब. खंडागळे साहेब. आनंद झाला त्यांना. त्याच्या चेहऱ्यावर हसले सुद्धा की खंडागळे साहेबांमुळे हे बेड झाले आणि बेड पाडले आणि लागवड झाली आणि बेडवर लागवड करून मोकळे झाले आज. धन्यवाद. नमस्कार. मी आपला आभारी आहे.